आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्यातील प्रमुख सहकारी दूध संस्था महानंद दूध डेअरी आता परराज्यातील एनडीडीबी संस्था चालवणार आहे। वाढत्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर महानंद संचालक मंडळानं या संदर्भातला निर्णय घेतलाय। याबाबत महानंद संचालक मंडळानं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय आणि यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान राज्यातील सहकारी दूध संघांनी संचालक मंडळाच्या निर्णयाला विरोध केलाय। तसंच महानंद एनडीडीबीकडे देण्याऐवजी राज्यातील सक्षम सहकारी दूध संघाकडे देण्याची या संदर्भातून त्यांनी मागणी केली आहे। महानंद कारभार गुजरातला जाणार हे पूर्णतः चुकीचं आहे। महानंद ही डब्याली संस्था होती। साधारण 9 ते 10 लाख लिटर क्षमता हाताळण्याची क्षमता महानंदामध्ये होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे किंवा कामगारांच्या अतिरिक्त भरतीमुळे ती संस्था अडचणीत आली। नाही, महानंदाचं ऑपरेशन जे सध्या गोरेगावला मुंबईमध्ये आहे तेच थांबणार आहे, ते सगळे तेच राहणार आहे। फक्त व्यवस्थापन महानंदाच्या ऐवजी एनडीडीबी करणार आहे। राज्याच्या दुग्ध क्षेत्रासाठी आणि रोजगारासाठी सुद्धा ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। केंद्र सरकारची मदत नक्कीच महानंदा रिवाईव्ह करण्यासाठी आवश्यक आहे, याबाबत दुमत नाही। मात्र संबंध यंत्रणाच त्यांना चालवायला देणं आणि आपलं अपयश एक प्रकारे मान्य करणं ही चिंताजनक गोष्ट आहे। राज्य सरकारने याबाबत पुनर्विचार करावा